परंतु या वरवरच्या मलमपट्टीवर सम्राट समाधानी नव्हता. त्याला सय्यद बंधूंचा काटा काढायचा होता. म्हणून त्याने गुजरातचा मुघल सुभेदार दाऊद खान पन्नी यास आदेश दिला की त्याने दक्षिणेकडे निघालेल्या हुसेन अलीस मार्गातच ठार मारावे. परंतु हुसेन अली सावध होता. परिणामी 1715 मध्ये बऱ्हाणपूरजवळ झालेल्या संघर्षात हुसेन अली विजयी ठरला व दाऊद खान पन्नी मारला गेला. हा प्रयोग फसल्यानंतर सम्राटने बुद्धिबळाच्या पटावरील दुसरे प्यादे हलवले. त्याने छत्रपती शाहूला व कर्नाटकातील जहागीरदारांना गुप्त संदेश पाठविला की त्यांनी हुसेन अलीच्या आदेशाचे पालन करू नये. पण याची गुणगुण लागताच हुसेन अलीने आपली केळी बदलविली व मराठ्यांशी मैत्रीचे धोरण ठेवले. परिणामी 1718 मध्ये मराठे व हुसेन अली यांच्यात एक करार होऊन त्यात मराठ्यांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्यात आल्या. त्याऐवजी दिल्लीत होऊ घातलेल्या सत्ता संघर्षात हुसेन अली लष्करी मदत करण्याचे अभिवचन मराठ्यांनी दिले. मधल्या काळात सम्राट आणि सय्यद अब्दुल्ला यांच्यात भयानक तेढ निर्माण झाली. सम्राटाने फार मोठे सैन्य एकत्रित केले. त्यामुळे स्वरक्षणासाठी अब्दुल्लानेही सैन्याची जमवाजमव सुरू केली. दिल्लीत कटकारस्थानांना होत आलेला होता. रोज नव्या नव्या बातम्या बाहेर येत अब्दुल्लाला बंदी बनवले जाणार अशीही चर्चा होती. अशा एकूण वातावरणात सम्राट आणि अब्दुल्ला यांच्यातील संघर्ष अपरिहार्य होता. अब्दुल्ला अडचणीत असल्याचे पाहून हुसेन अलीने त्याच्या मदतीसाठी दिल्लीला जाण्याचे ठरवले. सोबत करारानुसार मराठा लष्कर होते. लवकरच सम्राट आणि सय्यद बंधूंमध्ये मोठी लढाई होण्याची चिन्हे दिसू लागली. अब्दुल्लानेही चांगली तयारी केली. त्याने प्रलोभन दाखवून निजाम, सरबुंदलखा व मारवाडचा राजपूत राजा अजित सिंग यांच्यासारखा महत्त्वाच्या लोकांना आपल्या बाजूला वळवले. अनुकूल परिस्थिती पाहून सय्यद बंधूंनी सम्राटासमोर काही मागण्या ठेवल्या. त्यात सम्राटाचे सर्व अधिकार सय्यद बंधूंकडे सोपवणे, सर्व किल्ले सय्यद बंधूंनी नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या ताब्यात देणे, सय्यद बंधूंचा एक विरोधक इत्तेखाद खाँ याला पदावरून हटवणे इत्यादी महत्त्वाच्या मागण्या होत्या. खरे तर सम्राटाने या सर्व मागण्या मान्य केल्या, पण परस्पर अविश्वास इतका शिगेला पोहोचला की 28 एप्रिल 1719 रोजी सय्यद बंधूंनी सम्राट फिरोज सय्यदला ठार केले.